नेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर देशद्रोही संघटनांशी संबंध ठेवल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी केला आहे। 14 वर्षांपूर्वी महेश मांजरेकर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा साथीदार छोटा शकील याच्याशी फोनवरून केलेलं संभाषण प्रसिद्ध झालं होतं। या पुराव्यावरून कीर्तिकर यांनी हे आरोप केले। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचा करस्पॉन्डंट उदय जाधवनं। मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी मिळालेली आहे। तेच आता आपल्या सोबत आहेत। गजाभाऊ, तुमच्यासमोर मयांक गांधी, गुरुदास कामत आणि महेश मांजरेकर या उमेदवारांचं आव्हान आहे। काय एकंदरीत कसा प्रचार असेल? गुरुदास कामत हे विद्यमान खासदार आहेत आणि विद्यमान खासदारांनी 5 वर्ष काय काम केलं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। हे 5 वर्षापासून ह्या भागामध्ये संपर्कात नव्हते। मयांक गांधी जे आहेत त्या भागामध्ये आपल्याला त्यांच्याबद्दल एकच कल्पना देऊ शकतो की ते भ्रष्टाचाराच्या विरोधात शड्डू ठोकून आहेत संपूर्ण हिंदुस्थानात, असं त्यांचं जे काही भास निर्माण करतात तसं नाही। त्यांनी एका गृहनिर्माण प्रकल्पामध्ये त्यांचं सुद्धा फार त्यांच्यावरती आरोप आहेत। महेश मांजरेकरवरती आणखीन एक फार मोठा आरोप आहे। त्या मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊद इब्राहिमचा जो जवळचा आहे छोटा शकील, त्यांच्याबरोबर त्यांचं कन्व्हर्सेशन आहे, त्यांच्याबरोबर नेक्सस आहे त्यांचं आणि ते मोकाच्या कोर्टामध्ये सादर झालेले आहे। पण देशद्रोही कारवाई करणाऱ्या अशा संघटनेशी संबंध ठेवणारा हा या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मनसेच्या वतीने निवडणूक उभा राहतोय। हा कसा? हा एक मोठा प्रश्न तिकडच्या लोकांना पडणार आहे। त्याच्यामध्ये एक सिद्ध झाले की त्यांचं कन्व्हर्सेशन झालंय। कन्व्हर्सेशन झालंय, कधी काळी झालं जरी असेल तरी त्याच्यामध्ये वृत्ती कळते ना माणसाची, त्यांची वृत्ती कळते की त्यांनी त्यांचं ह्या लोकांशी साधं नेक्सस जरी असलं तरी पोलीस सोडत